नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 359 ते ओवी 366च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला एक अत्यंत महत्वाची सूचना केली, ती म्हणजे अशी: उपासना साधना करत असताना आणि त्याचबरोबर ज्या परमार्थाच्या वाटेवरती आपण पाऊल टाकलंय त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणातला भाव, आपली आस्था ही परब्रह्म स्वरूपाशी आपल्याला जोडणारी आहे ना, हे सांभाळलं पाहिजे. पुढे भगवंत म्हणतायत, मग मीची डोळा देखिला, मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला, वाणीला वाचा. आता ज्यांनी डोळ्यांनी माझंच सगुण रूप बघितलं, अर्थात जे डोळ्यांनी माझंच सगुण रूप बघतात, माझ्या सगुण रूपाचाच अनुभव घेतात, जे कानाने माझ्याबद्दलच ऐकतात, अर्थात भगवंताचं नाम संकीर्तन, भगवंताचं चरित्र गुणवर्णन, मनी मी भाविला, आणि मनातले जे भाव आहेत तेही माझ्याबद्दलचेच, वाणीला वाचा, आणि वाचेने अर्थात शब्दांनी सुद्धा माझ्याबद्दलच बोलतात. सर्वांगी सर्वांठाई मीची नमस्कारिला, जिही दान पुण्यादिके जे काही, ते माझियाची मोहरा. एवढंच नाही तर ज्यांनी सर्वत्र मीच आहे हाच भाव मनात बाळगला, अंतःकरणामध्ये हा बोध, हा निश्चय केला, आणि त्याचमुळे सर्वांच्या ठिकाणी मीच आहे या भावनेनीच त्यांनी मलाच नमस्कार केला, मलाच दंडवत केलं. दान पुण्यादिके जे काही, त्याचबरोबर दान पुण्य आदिके इतर जी काही कर्म आहेत ती सुद्धा ते माझियाची मोहरा, ते सर्व काही माझ्याच करता केलं. जिही मातेंची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियांची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागे. ज्याला अध्ययन म्हणतात, त्यांनी अध्ययन कोणाचं केलं तर माझंच अध्ययन केलं, अर्थात भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, हेच ते अध्ययन. साक्षात जे भगवंताचं आहे त्याचंच अनुसंधान ठेवणं हेच भगवंताचं अध्ययन. आणि अशा प्रकारे ज्यांनी आत बाहेर मलाच धारण केलं, माझाच अनुभव घेतला, माझ्यावरच प्रेम केलं, जयांचे जीवित्व जोडले मजची लागे. आणि अशांनी जगण्याचं कारण हे मलाच केलं, माझ्यासाठीच ते जगतात. माझ्या नामाचा आनंद, माझ्या रूपाचा आनंद, माझ्या स्मरणाचा आनंद, माझ्या गुणांचा आनंद घेण्यासाठीच जे जगतात. जयांचे जीवित्व जोडले मजची लागे, जे अहंकारू वाहता अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागे. जे लोभिये एकची जगी, माझेनी लोभे. अहो, ते सुद्धा अंगामध्ये अहंकार धारण करतात, पण तो अहंकार कशासाठी? माझ्यासाठीच. आम्ही हरीचे भूषावया लागे, आम्ही हरीचं वर्णन, चिंतन, कीर्तन करून सर्वत्र हरीचीच महिमा, हरीचंच भूषण कसं वाढेल याच्यासाठीच आम्ही जगात आहोत. ह्याच अहंकार जे बाळगतात, ह्या जगामध्ये त्यांना लोभ आहे, त्यांच्या ठिकाणी सुद्धा लोभ आहे, पण लोभ कोणाचा? माझाच लोभ आहे.
भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंत माझा आहे, भगवंताला मी सोडणार नाही, हाच लोभ त्यांच्या ठिकाणी. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझिया भूली संभ्रम नेणती लोक. अहो, जे फक्त मीच प्राप्त व्हावा हीच इच्छा मनात बाळगतात, ते पण सकाम आहेत. त्यांच्या ठिकाणी ही काम आहे, इच्छा आहे, पण कशाबद्दल? माझी प्राप्त व्हावी, माझी प्राप्ती व्हावी हीच त्यांच्या ठिकाणी इच्छा आहे. जे माझेनी प्रेमे सप्रेम, प्रेम करतात, सगळ्यांवर प्रेम करतात. त्यांच्या ठिकाणी ही मोह आहे, ममता आहे, प्रेम आहे, पण कोणाबद्दल? माझ्याच बद्दल आहे. जे माझिया भूली संभ्रम नेणती लोक. आणि अशा प्रकारे माझ्या मतेच जे भुललेले आहेत, माझ्यामध्येच जे गुंतलेले आहेत, त्यांना इतर सर्व लोकांचा विसर पडतो. जयांची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयांचे निमंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. अहो, ते सुद्धा शास्त्रांचा अभ्यास करतात, पण त्या शास्त्रांनी कुठल्या गोष्टीचं ज्ञान होतं? कोणाला जाणलं जातं तर मलाच जाणलं जातं, एक परमात्माच सत्य आहे, एक परब्रह्म स्वरूपच खरं आहे, हेच जाणलं जातं. ते सुद्धा मंत्रोच्चार करतात, पण त्यांचा मंत्रोच्चार करण्याचा उद्देश काय? त्यांनी आपण कोणाला जोडले जातो तर भगवंतालाच जोडले जातो. अशा रीतीने ज्यांच्या सर्व चेष्टा अर्थात व्यवहार चालतात, ते सर्व माझं भजन करण्यासाठीच चालतात. अशा भक्तांचं, साधकांचं वर्णन भगवंत करतायत. आणि आता पुढे म्हणतात, ते मरणा ऐलीच कडे मज मिळोनी गेले पुढे. ते मरणा ऐलीच कडे मज मिळोनी गेले पुढे, मग मरणी आणिकी कडे जातील केवी. अहो, अशा रीतीने ज्यांनी संपूर्णपणे माझंच भजन करण्यासाठी जीवन वेचलं, ते देह ठेवण्याच्या अगोदरच मला मिळून जातात. देह ठेवण्याच्या अगोदरच मला मिळून जातात आणि पुढे जातात. म्हणजेच काय तर मला मिळून सुद्धा माझी भक्तीच करत राहतात. ते मग मरणी आणिकीकडे जातील केवी. मग असे जे भक्त आहेत, असे जे साधक आहेत, ते देह ठेवल्यानंतर दुसरीकडे कुठे जातील? अगोदर भगवंतांनी सांगितलं, जो जशी आस्था बाळगतो तो त्याप्रमाणे त्या लोकाला, त्या देवाला, पितरांना, भूतपिशाच्याला प्राप्त होतो. पण माझ्याच विषयी फक्त जे आस्था बाळगतात आणि जे मला देहात असतानाच मिळतात, एकरूप होतात माझ्याशी, ते देह ठेवल्यावर दुसरीकडे कुठं जाणार? अर्थात मज निज स्वरूपच ते होणार, हेच भगवंतांना सांगायचंय. म्हणून मद्याजी जे जाहाले, ते माझिया सायुज्या आले, जिही उपचार मिशे दिधले आपण पेमच. म्हणून भगवंत म्हणतात, अशा रीतीने जे मद्याजी झाले, म्हणजेच माझ्याशीच एकरूप झाले, माझ्याशिवाय दुसरं त्यांना कोणीही नाही, या निश्चयाने माझ्याशीच एकरूप झाले, ते माझिया सायुज्य आले. ते मीच झाले, समरस झाले, एकरूप झाले. जिही उपचार मिशे दिधले आपण पेमच. ज्यांनी केवळ उपचार म्हणजे वेगवेगळी कर्म, दान, पुण्य, क्रिया, धर्म, साधना हे केवळ निमित्त म्हणून केलं, पण कोणासाठी केलं? माझ्यासाठीच केलं. आणि स्वतः सकट हे सर्व काही मलाच अर्पण केलं आणि माझ्याशी एकरूप झाले. जे उपचार मिशे दिधले आपण पेमच, माझ्याशीच एकरूप झाले. असं आपण एकरूप व्हावं, हीच भगवंताची इच्छा आहे. आपण भगवंताला जाऊन मिळावं,
हीच भगवंताची इच्छा आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.